मित्रांनो, संपूर्ण भारत देशामध्ये सध्या एका संचार साथी या नावाच्या खळबळजनक ऍपची चर्चा आहे. मित्रांनो, संचार साथी हा ऍप नेमका काय आहे? भारत देशातील नागरिकांची सुरक्षा आहे का? नागरिकांवर सतत लक्ष ठेवण्याचे एक षडयंत्र आहे? नेमका हा संचार साथी ऍप काय आहे आणि हा का प्रत्येक नागरिकाच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल होणार? नमस्कार, मी सुमित डिसले आणि आपण पाहताय जबरदस्त मुद्दा. मित्रांनो, भारत सरकारच्या संचार साथी या नावाच्या ऍपची सध्या भारत देशात देशभर चर्चा सुरू आहे. कारण भारत सरकारचा एक आदेश आला, एक लेटर आले की आता संपूर्ण नागरिकांच्या मोबाईल मध्ये संचार साथी हा ऍप मोबाईल अपडेट केल्यानंतर किंवा नवीन मोबाईल विकत घेतल्यानंतर आपोआप मोबाईल मध्ये इन्स्टॉल करण्याच्या अगोदर नवीन मोबाईल मध्ये कंपनीद्वारेच हा ऍप प्रत्येक नागरिकांच्या मोबाईल मध्ये येणार. संपूर्ण भारत देशामध्ये विकल्या जाणाऱ्या प्रत्येक अँड्रॉइड मोबाईल मध्ये हा ऍप फ्री इन्स्टॉल राहणार आहे. मित्रांनो, सध्या भारत देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये ही चर्चा सुरू आहे की हा ऍप आपल्या प्रत्येकाची प्रायव्हसी सरकारसोबत शेअर करणार का? आपल्या कॉल रेकॉर्डिंग, आपले फोटो, आपला संपूर्ण डेटा आता सगळीकडे पब्लिकली होणार का? अशाच प्रकारचे प्रश्न सध्या संपूर्ण भारत देशातील नागरिकांच्या मनामध्ये. मित्रांनो, भारत सरकारचं या ऍप बद्दल अशा प्रकारचं सांगणं आहे की आता प्रत्येक चोरी गेलेला मोबाईल आपोआप या ऍप द्वारे ट्रॅक होणार. आता कुठलाही मोबाईल चोरी जाणार नाही. अशा प्रकारच्या अनेक सुविधा या ऍप मध्ये दिलेल्या आहेत. अशा प्रकारचं भारत सरकारचं सांगणं आहे. पण मित्रांनो, चिंता करायची बाब ही आहे की हा ऍप जर एकदा मोबाईल मध्ये इन्स्टॉल झाला की याला कोणीही डिलीट करू शकणार नाही. भारतातील बऱ्याच नागरिकांचं हे मत आहे की ही नागरिकांची सुरक्षा नाही तर डिजिटल तानाशाही आहे. नागरिकांची परवानगी न घेता त्यांच्या मोबाईल मध्ये हे ऍप इन्स्टॉल करणं ही एक प्रकारची तानाशाही आहे आणि हे पाऊल लोकशाहीच्या विरोधात आहे. यामुळे लोकांची प्रायव्हसी पब्लिक होऊ शकते. अशा प्रकारच्या लोकांच्या मनामध्ये भीती आहे आणि अशा प्रकारची खळबळजनक सगळीकडे चर्चा सुरू आहे. मित्रांनो, या ऍप मुळे संपूर्ण भारत देशातून भारत सरकारचा विरोध केला जातोय. मित्रांनो, या संचार साथी ऍप बद्दल आपल्या सर्वांना काय वाटतं? आपल्या सर्वांचं काय मत आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा. प्रत्येकानं आपलं मत नक्की मांडा.